फतेह सिकंद, पावनखिंड, फर्जंद, त्यानंतर सुभेदार अशा चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा एक नवीन चित्रपट येत आहे, ज्या चित्रपटाचं नाव आहे ज्ञानेश्वरांची मुक्ताई. चित्रपट आपल्याला ऑगस्टमध्ये बघायला भेटणार आहे. पण इथं प्रश्न हा निर्माण होतो की हा पिक्चर खरंच चालेल. मान्य आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांना खूप लोक मानतात, येणारी वारी आहे आता काही दिवसानंतर, पण त्याचा ह्या पिक्चरवर काही इफेक्ट पडेल का? काहीच नाही होणार ना. कारण ज्या पद्धतीने तुम्ही हा इतिहास उभा करणार आहेत, 2024 चालू आहे, ह्या काळातला जर इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला त्या काळामध्ये जसं आहे तसं दाखवावं लागणार आहे. यांनी ज्या वेळेस सुभेदार हा पिक्चर रिलीज केला होता त्यामध्ये महाराजांच्या काळामधला जो काही सेट उभा केला होता त्यांनी ते पूर्णच्या पूर्ण असा नवीन कलरिंग केलेला सेट मला दिसत होता केलेला आहे. त्या टीजरमध्येही तसंच दिसत आहे की एकदम नवीन नवीन सगळ्या गोष्टी दिसत, जुना गोष्टी अशा काही दिसत नाहीये. पिक्चरची कास्टिंग जी आहे ती कास्टिंगही खूपच म्हणजे तीच रिपीटेड होती. नवीन चेहरे घेऊन जर पिक्चर बनला